लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज नांदेड येथील काँग्रेस कार्यालयाबाहेर भारतीय जनता पक्षाच्या वतीने आमदार अमल राजूरकर यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येणार होतं। मात्र भाजप कार्यकर्ते काँग्रेसच्या नवा मोंढा येथील कार्यालयाकडे पोहोचण्यापूर्वीच काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने कार्यालयाबाहेर जमा झाले होते। दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमने-सामने येण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी बंदोबस्त वाढवत भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना काँग्रेस कार्यालयासमोर जाण्यापासून रोखलं। त्यामुळे संभाव्य वाद टळला, पण परिसरात काही काळ त्यामुळे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं। आज कांग्रेस ऑफिस के सामने जो भाजपा वालों ने आके धरना दिया तो आपने देखा मूल भाजपा एक भी नहीं है। ये कांग्रेस के फैक्ट्री से तैयार होके गए वाले और कांग्रेस का ही मलिदा खा के बड़े हुए वाले हैं। जैसा बोलते ना माँ बाप जैसा बच्चों को छोटे से बड़ा करता खिला पिला के, तो कांग्रेस से बड़े वाले हैं। और आज उन्होंने यहाँ आके जो आंदोलन करे, मैं आपके माध्यम से एक ही बात बताता हूँ, उल्टा चोर को टोल कुटाते। तुम जो 22 लाख विद्यार्थियों का नुकसान हुआ इसके ऊपर नहीं बोलेंगे, धर्मेंद्र प्रताप का इस्तीफा मांग रहे इसके ऊपर नहीं बोलेंगे, नरेंद्र मोदी को जवाब नहीं देंगे और आके उल्टा चोर कोतवाल कुटाते, तो बिल्कुल हम ये बर्दाश्त करके नहीं लेंगे। आज हमारे पार्टी कार्यालय पे सभी हमारे पदाधिकारी, सभी जिम्मेदार कांग्रेस पार्टी के सभी पदाधिकारी थे और सुबह से ही उनका जो नाटक चल रहा था हमको पता था, मगर हम भी कांग्रेस ईमानदार कांग्रेसी और कट्टर कांग्रेसी है, ईंट का जवाब पत्थर से दिया। आज उन्होंने दिन भर में कभी भी हम तैयार है बैठे वाले। तुमच्या काँग्रेसच्या कार्यालयासमोर आंदोलन केलेले ती भारतीय जनता पार्टी नसून भाडखाऊ जनता पार्टी झाली आहे। कारण त्यांनी आतापर्यंत सगळे काँग्रेसकडून भाड खाल्लेली आहे आणि तेच माहेर असलेल्या काँग्रेस जे शंकरराव चव्हाणांचा, वसंतराव चव्हाणांचा इथं गड आहे, इथं फोटो आम्ही घेऊन उभं राहिलो होतो, इथं येऊन काँग्रेसच्या विरोधात जेव्हा ते आंदोलन करतात, जनाची नाहीत ना कमीत कमी स्वतःच्या मनात तरी लाज वाटली पाहिजे भाजपच्या कार्यकर्त्यांना, असं माझं म्हणणं आहे। लाठीचार्ज यांनीच करावा विद्यार्थ्यांवर, नीटचा घोटाळा यांनीच करावा, लाखो विद्यार्थ्यांचं नुकसान यांनीच करावं, राहुल गांधीवर लाठीचार्ज यांनीच करावा, न्याय आणि काँग्रेसच्या विरोधात आंदोलन यांनीच करावं। म्हणजे हे किती काय म्हणतात त्याला आपण नाही नीच प्रवृत्तीचा आणि निर्लज्जपणाचा किती कळस असू शकतो हे आपण बघितलं असेल। तुम्ही काँग्रेसच्या काळात असं कधी बघितलं का की काँग्रेसच्या एखाद्या कार्यकर्त्यांनी पक्षाच्या लोकांनी विरोधी पक्षाच्या ऑफिस आंदोलन केलं? ही इतिहासातली पहिली गोष्ट आहे की विरोधी पक्षाच्या कार्यालयासमोर जाऊन आंदोलन करावं लागत आहे। याचा अर्थ सत्ताधारी पक्षाच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे आणि येणारा काळ हा त्यांच्यासाठी कर्दनकाळ असणार आहे हे त्यांना कळलेलं आहे। म्हणून त्यांनी आता जे त्यांनी जे केलेलं पाप आहे ते कुठेतरी पाप झाकण्याचा प्रयत्न करत आहेत। समाज साधना न्यूज, समाजहितासाठी सदैव अग्रेसर।